नमस्कार. मम्माज कॅनव्हासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज माझा दुसरा हलका-फुलका छोटासा लाँग व्हिडिओ आहे. तुम्ही पाहिलं असेल की फर्स्ट व्हिडिओमध्ये मी बोलत होते, पण आता नाही बोलत आहे. कारण याला 2 कारण आहेत. पहिला, मला माईकचं टेन्शन नाही आणि दुसरं कारण, माझं बाळ झोपलंय, ते उठणार नाही. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. चला बाबा, आउटलाईन झाली. आता फटाफट स्केचिंग करून टाकूया, है ना? तुम्ही पण असंच करता ना? पण असं करायचं नाही. आउटलाईनच्या नंतर शेडिंगच्या आधी एक महत्त्वाची स्टेप असते, ती विसरायची नाही. आता ती कोणती? तर चला आता तीच स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ती स्टेप म्हणजे शेडिंगची तयारी. हो, शेडिंगची तयारी आपण करून घ्यायची आहे शेडिंग करण्याआधी. असं आपल्याला लागणारं सगळं सामान व्यवस्थित एका ठिकाणी मांडून ठेवायचं आहे. आपल्याकडच्या सगळ्या ग्रेडच्या ज्या काही पेन्सिल्स असतील त्या व्यवस्थित शार्प करून ठेवायच्या आहेत. तसेच आपल्याकडे असणारी चारकोल पेन्सिल, पेन्सिल इरेझर ते पण व्यवस्थित छान शार्प करून घ्यायचं आहे. परत आपण ब्लेंडिंगसाठी जे ब्रश वापरतो वेगवेगळे, ते सगळे ब्रश आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे लास्ट स्केच झाला आपला, मागच्या वेळेस जे स्केच केलं होतं त्यामुळे ते काळे पडतात, घाण होतात. म्हणून ते ब्रश प्रत्येक ड्रॉइंगच्या नंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण मेकअप स्पंज यूज करत असतो ब्लेंडिंगसाठी. तर तो मेकअप स्पंजसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पहा, आता इकडे माझा मेकअप स्पंज जरी ब्लॅक दिसत असला तरी तो घाण नाही आहे, त्याचा हाताला काळं लागत नाही आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी तो. तर तसंच तुम्हीसुद्धा करायचं आहे. त्यानंतर मी इकडे बनवलेली आहे ग्रॅफाईट पावडर वेगवेगळ्या शेड्सची आणि चारकोल पावडर पण बनवली आहे. तर ती पण एकदा आपण रिफिल करून घ्यायची, चेक करायची कुठल्या शेडची संपली आहे, कुठली आहे, ती पण सगळी रिफिल करून घ्यायची आहे. तर ही ग्रॅफाईट पावडर कशी बनवायची याची व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल. तर आता तुम्ही म्हणाल की ही इतकी सोपी गोष्ट, ही कशाला सांगायची आहे, तर कुणी पण करतं. पण नाही, असं मी बरेच स्टुडंट बघते स्कूलमध्ये किंवा माझ्या क्लासमध्ये, जे बिगिनर असतात ते ही स्टेप्स फॉलोच करत नाहीत. आउटलाईन झालं की लगेच शेडिंगला लागतात. त्यामुळे काय होतं, ही छोटीशी गोष्ट मिस झाल्यामुळे तुमचं स्केच तेवढं छान येत नाही. आणि शेडिंगच्या आधी शेडिंगची अशी सगळी तयारी करून घेतल्यामुळे काय होतं, आपली लिंक तुटत नाही, आपला मूड चांगला राहतो आणि कामामध्ये क्वालिटी राहते. आणि मग आपलं स्केच पण आपण आणखी छान करू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी गणपती बाप्पाला शेडिंग करून दाखवणार आहे, ते पण बघायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.